मी डॉक्टर सुनील होरा गेले 35 वर्ष पुण्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीने रुग्णांना औषधोपचार करत आहे. आमच्याकडे आलेल्या अनेक रुग्णांचा अभ्यास करून आम्ही आमच्याकडे कर्णरोगासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती तयार केलेली आहे. कर्णनाद म्हणजे काय? तर जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला कुठले तरी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात असा भास होतो, परंतु त्याला आवाज ऐकू येत असतात. मुळात कर्णनादचा त्रास हा वयाची मर्यादा नाही. आमच्याकडे आलेले पेशंट 18 वर्षापासून 92 वर्षापर्यंत जे रुग्ण आहेत त्यांना हा त्रास दिसून आलेला आहे. कर्णनाद होण्याची मुख्य कारणं म्हणजे कानाचे जे 3 भाग आहेत, बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतरकर्ण. त्यापैकी अंतरकर्णामध्ये असलेली रक्तवाहिनी ही केसाएवढी बारकी असते आणि त्यामध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे हे आवाज येतात. आवाजाचे प्रकार हे प्रत्येकाच्या कानात वेगवेगळ्या प्रकारे असतात. काही जणांना रातकिड्याचा आवाज येतो, काही जणांच्या कानामध्ये नळाचं पाणी पडल्याचा आवाज येतो, काही जणांच्या कानामध्ये कुकरच्या शिट्टीचा आवाज येतो, रेल्वे इंजिनचा आवाज येतो, विमानाचे आवाज येतात. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत हे आवाज वेगवेगळ्या प्रकारे असतात. कान, नाक, घसा, तोंड हे एकमेकाला जोडलेले आहे. एकाचा इन्फेक्शन दुसरीकडे होऊन देखील त्याचा त्रास होऊ शकतो. ज्यांना वारंवार सर्दी होते, ज्यांना टॉन्सिलचा त्रास आहे, ज्यांनी अनेक महिने ॲलोपॅथिक उपचार घेतलेले आहेत किंवा कुठले जुने आजार आहेत, समजा TB आहे, कॅन्सर आहे, टायफॉइड आहे, जॉन्डिस आहे, कावीळ आहे, या आजारांसाठी जर खूप महिने औषध घेतले असेल तरीही त्या रुग्णांना ह्या आजाराचा त्रास होऊ शकतो.